चला आता आपल्याला पाहायचं आहे डिफरन्स बिटवीन इक्वल टू अँड डबल इक्वल टू इन सी प्रोग्रामिंग. इक्वल टू काय असतं आणि डबल इक्वल टू काय असतं ह्याचा डिफरन्स पाहायचा आहे. हे दोन्ही ऑपरेटरच आहेत. पहिलं इक्वल टू ला काय म्हणतो आपण, असाइनमेंट ऑपरेटर. डबल इक्वल टू कोणत्या ऑपरेटर मध्ये येतं, कंपॅरिझन ऑपरेटर. सिंगल इक्वल टू असलं तर असाइनमेंट ऑपरेटर म्हणायचं, डबल इक्वल असेल तर कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये. असाइनमेंट मध्ये त्याचं एक फिक्स नाव आहे, त्याला म्हणतात बेसिक असाइनमेंट ऑपरेटर. बेसिक असाइनमेंट ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये त्याला इक्वॅलिटी ऑपरेटर म्हणतो आपण. इक्वॅलिटी कंपॅरिझन ऑपरेटर. इक्वल टू ला काय म्हणायचं, बेसिक असाइनमेंट ऑपरेटर. तर डबल इक्वल असेल तर त्याला इक्वॅलिटी कंपॅरिझन ऑपरेटर. हे एक्झॅक्टली कशासाठी यूज होतं का असाइनमेंट ऑपरेटर, तर एखाद्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी. टू स्टोअर व्हॅल्यू इन व्हेरिएबल इनटू व्हेरिएबल. व्हेरिएबल मध्ये जर एखादी व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची असेल त्यावेळेस आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो. ते कसं, एक एक्झाम्पल बघू आपण. इंट n इज इक्वल टू 7. इथं काय केलंय आपण, 7 ही व्हॅल्यू कोणामध्ये स्टोअर केली, n मध्ये. आणि त्यासाठी कोणतं ऑपरेटर यूज केलंय, बेसिक असाइनमेंट ऑपरेटर. आता समजलं एक्झाम्पल मध्ये इथं कोणतं ऑपरेटर आलंय, बेसिक असाइनमेंट ऑपरेटर. कशासाठी यूज केला जातो, एखादी व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी. तेच जर इकडे पाहिलं आपण, हे ऑपरेटर कशासाठी चेक केलं जातं, हे ऑपरेटर इक्वल इक्वल दोन्ही साइडला काहीतरी व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल असतं. एक तर व्हॅल्यू असती किंवा व्हेरिएबल असतं. व्हॅल्यू और व्हेरिएबल. इकडे पण काहीतरी व्हॅल्यू और व्हेरिएबल असतं. इथं काय असतं, काहीतरी व्हॅल्यू असती इकडल्या साईडला आणि इकडे पण काहीतरी व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल. इकडे पण व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल. हे ऑपरेटर काय करतं, दोन्ही साइड व्हेरिएबल म्हणजे पण काय असतं, काहीतरी व्हॅल्यूच असते त्याच्यात. म्हणजे दोन्ही साइडच्या व्हॅल्यू इक्वल आहेत का नाही चेक करतं. जर दोन्ही साइडच्या व्हॅल्यू जर सेम असतील तर काय रिटर्न करतं, ट्रू रिटर्न करतं. दोन्ही साइडच्या व्हॅल्यू जर सारख्या नसतील, नॉट अ सेम, देन इट रिटर्न फॉल्स. If both sides values are equal, then it return true. If both sides value are not equal, then it return false. त्याचा आता एक एक्झाम्पल बघू आपण प्रोग्रामिंग मध्ये कसं असं एक्झॅक्टली. इंट a इज इक्वल टू 10, इंट b इज इक्वल टू 20. आता जर चेक केलं आपण इक्वॅलिटी ऑपरेटर, a इज इक्वल टू b, दोन्ही साइडच्या व्हॅल्यू सेम आहेत का, a ची व्हॅल्यू आहे 10, b ची व्हॅल्यू काय आहे 20. काय रिटर्न होईल बरं, 10 आणि 20 सारख्या आहेत का, तर सारख्या नाहीत. काय रिटर्न होतं, सारख्या नसल्या फॉल्स रिटर्न होतं. तर ह्या केसमध्ये काय रिटर्न होईल, फॉल्स रिटर्न होईल. समजलं. जर ह्या दोन्ही साइड सेम असतील तर ट्रू रिटर्न होईल. ओके.